भरात्यात शाळा. एक वाक्य सांगू तुम्हाला, अजून आमच्या म्हशी वळणाऱ्याच्या बायकोनं सासूचा छळ केला नाही, पण 90,000च्या पगारावाल्यानं आई घरात ठुली नाही, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. 90,000 रुपये पगार घेणाराने आईला घरात ठुलं नाही, पण एक टाइम चहाला साखर नसणाऱ्या सुनेनं अजून सासूचा तेवढा छळ केला नाही. यावर तुमचं मत काय? सायकलीला किटली लावून दूध विकणाऱ्या शेतकऱ्यानं सायकलीला किटली लावून दूध विकणाऱ्या शेतकऱ्यानं अजून बापावर हात टाकला नाही. पण ज्या घरात महिन्याला 1.5 लाख येतात त्यांनी बापच घरात ठुले नाही. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. तुमचा मेंदूच बंद होईल 5-10 मिनिटात. आता एक वाक्य सांगतो बाई, डोक्यातली खटकी जाईल. देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही, देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही, पण आई वडिलांची सेवा करणाऱ्याला देव भेटणारच याच्यात शंका नाही. दुसरं वाक्य नीट ऐकायचं. संपत्ती मिळाल्यावर सुख मिळेलच असं नाही. संपत्ती मिळाल्यावर, वाक्य लिहून ठेवा, संपत्ती मिळाल्यावर सुख मिळेल पण समाधान मिळेलच असं नाही, पण समाधान मिळाल्यावर देव मिळेलच याच्यात शंका नाही. आणि आपल्याकडे समाधान कुठे? कपाट भरून वाटाय झोप नाही, झोपायच्या गोळ्या आहेत काही ना, झोप हो झोप, गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. हो, रस्त्याच्या कडेला भिकारी घोरत आहे, कुत्र्याची कळवण झाली तर उठत नाही. बंगल्यात मांजरानं उडी मारली, उठला, त्याची सावली पाहून माग सरकतो, पडला खाली मेला. ही आमची शेतकऱ्याची बाई 3 मुळ्या उसाच्या तोडी ती, 4 मुळ्या लाकडं काढी ती, तिला सर्दी होईन. याची बायको लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधारे आहेत. अगं तू जगती तरी का आला? जर त्यालाही मोकळं करीन, तोही गुतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन, आणि तूही मरण. पगार झाला का त्याला मेडिकल वाला म्हणतो राम राम 3,000 तुला 1,700 राहिली. हे आमचे माथाडी कामगार आहेत, हाडाची काढ करून कष्ट करतात. सगळे पाहा कसे टवटवीत आहेत, पूजा घालतात वर्षातून एक सत्यनारायण पूजन, एवढ्या मोठ्या लोकांना अन्नदान, कशाला देव त्यांचं वाईट करील. आणि कबूल होत माथाडी कामगार मंडळी, तुम्ही पूजा करायला लागल्यापासून चांगलं झालंय का नाही? हा विनोद नाही महाराज, वाईट चांगलं करणारा तर चांगलं होणारच, होणारच, ते कळत न कळत. पण इकडं काय नवाच्यानं मनानं काम केलं ना, घरात काहीतरी चांगला फायदा होणार. आणि चांगलंच करायचं नाही म्हणलं ते जमणार नाही. चला, पाया ज्ञान आहे. इथं आपण इमारत बनवून देतो पटकन, तुम्हाला इमारत उभीच करून देतो आता पटकन. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान, कळस वैराग्य आणि विस्तार नाम इथं होतो. या जगात 2 इमारती आहे, एक मानव निर्मित आहे, एक ईश्वर निर्मित आहे. रो हाऊस, बंगला, फ्लॅट मानव निर्मित आहे, पण कोटी रुपयाची इमारत ईश्वर निर्मित आहे. आता तिला पाया आहे, हिला पाया आहे. हिचा पाया कोणता? ज्ञान. आणि आज 99% लोकांना ज्ञान नाही. 4था मजला काढला तरी वर गच काढितो. तू अमृत पिऊन आला का? मर्शींना पाणी मारता मारता कशाला कमी तो? एक वाक्य सांगा मला. 55 वर्षाच्या पुढच्या माणसानं कोणत्या क्षेत्रात काम करायचं नाही. 55 वर्षाचा कीर्तनकार झाला, फेटा ठेवून द्यायचा, उरफाटी वाक्य वराळल्यापेक्षा बंद. 55च्या पुढच्या माणसाने काहीच काम करायचं नाही, रिलॅक्स नातवाशी खेळत बसायचं. 70चा म्हातारा ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला निघले, पागल नाहीत. सार्ज फाटले पियंट्याकानं, हातच हालायचा त्याचा नसतो. ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू, का फॉर्मच संपली. एकदा होऊ दे, तू आता नदी कन्नी घे, एकदाही नको दोनदाही नको. काय करायचं?
त्याचा उपयोग काय? आयुष्य जात हे पहा, काळ जपत असे पहा, स्वहिताचा घोरवा आणि ध्यानीदा धनधारा पुत्र बंधू स्वैरे सर्व हे मिथ्या शरण रिगा. काय करायचं? कशामुळे झालंय? माया विकणे भ्रमला पाया हिला पाया इमारत बनवून देतो पटकन. आता तिला पाया हिला पाया, तिला खिडक्या हिलाही खिडक्या. हिला किती खिडक्या? वारकरी मंडळी, देवाचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 9 आणि संतांचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 10. मोजून देतो. 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9 झाले की 9? हे 10 आलं कुठून? संतांचं म्हणणं आहे 10 द्वार. मोजा परत. 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं आणि देहावरचं ममत्व कमी होणं हे 10 द्वार. म्हणून तर चुकिता तुलनेशी ब्रह्म ब्रह्म आणि लोपले ज्ञान जगीन हित ज्ञान ती कोणी अवतार. फायनल. त्याला खिडक्या याला खिडक्या, त्याला दरवाजा याला दरवाजा, त्याच्यात माणसं याच्यात माणसं. याच्यात किती माणसं? 23. घ्या लिहून. एक जीव, त्याला 2 बायका. आणि एक वाक्य सांगतो तुम्हाला, एक बायकोवाल्याचा परपंचच नाही. मूर्ख माणूस येतो ज्याला एक बायको येतो. बायका 2च करायला पाहिजे. ज्यांना एक एक आहे त्यांनी प्रयत्न करा. जाऊ द्या, वैभव द्या, काही फरक पडत नाही. पण बायका 2च पाहिजे महाराज. नाही 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 नाही. जे माणसं एक बायको आले त्यांनी आता घरी गेल्यावर निवांत विचार करा. जाऊ द्या कशी असू दे, इडी बहिरी मुखी, पण बायका 2च. पुरावा पुरावा. तुम्ही म्हणाली एकीनच बारगाड्या उघड्या पाडल्या, दुसरी अंत्याकडून नाही, पण बायका 2च पाहिजे. कोणत्या नीड आहे का? आता एक जीव या, त्याला 2 बायका आहे, प्रवृत्ती निवृत्ती. नीड आहे का बरं का? आणि हे सगळे इंद्रिय आहेत ना, हे वराळे. जीव हा नवरदेव आहे, जीव हा नवरदेव आहे आणि हे सगळे इंद्रिय वराळे. या जीवाला मुक्तिरूपी बायको मिळत नाही तोपर्यंत याच्या जगण्याची मजा नाही. मग बायका 2च पाहिजे, एक चमड्याची आणि एक मुक्ती. आता चमड्याची जी आहे ती आहे आपल्याला, तिचं काय? ती जागृत देवस्थान आहे. तिची काय काळजी नाही. तिनं आपल्याला आपल्या आईबापापासून तोडलं. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. बोला पटकन पुरुष मंडळी, आपल्या बायको इतकं आपल्याला कोणी अजून वाईट बोलेले का? तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे. दिंडीत जर एखाद्याला म्हणलं ना ही चाल नंतर म्हण, मला म्हणला दिंडी गेली उडत, दुसरी दिंडी. मग या दिंड्या वाढल्या का? म्हणून भजण्याला अहंकार झाला का? हिना नवा आलाच. चाल म्हण नाही, पण आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणीच वाईट बोलेल नाही तरी आपण भेळ घेऊन जातो. खाय बाई, आपली बायको आपल्याला 2 पोरं झाल्यावर म्हणते तुम्हाला काही कळत नाही. आणि आपण खरं आहे भाऊ. अरे चमड्याची बायको आहे ती, चमड्याची बायको कामतृप्तीसाठी आहे. पण महाराजांची भाषा आहे, महाराजांची भाषा आहे, आता दिवस चारी खेळी
याच्यासाठी केला त्याच्यात माणसं लागल तेवढे, याच्यात माणसं 23 पटकन लिहून घ्या. एक जीव त्याला 2 बायका प्रवृत्ती निवृत्ती, एकीला 12 पोरं, एकीला 8 पोरं, 12 नाट 20, 2 बायका 22 आणि एक जीव 23. फायनल. आता आपल्या घरात वस्तू काय महिला मंडळ? फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, काय असेल ते, पंटी वंटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळी हिटर फिटर लागेल तेवढं, एकही कामाचं नाही. याच्यात काय काय लिहून घ्या, जरा किचकटे फिट करून देतो. बिंबीजवळ खड्डा, हा म्हणा नाही म्हणा, दोन्ही बाजूला टणक भाग, मध्यभागी खड्डा, बोट ठेवा इथं, सरळ वर वाढा, इथपर्यंत येईल. 3 खड्डे लागतील, 1 2 3, 3 लॉक, 1 ओपन. हा म्हणा नाही म्हणा. हा, याचं नाव परा, याचं नाव पसंती, याचं नाव मध्यमा, याचं नाव वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो, मोगाम बोलणं इथून येतं. याला म्हणायचं वाण्या. या 4 झाल्या, आकडे बरेच आहे, जेवढे ध्यानात राहते तेवढे ध्यानात ठेवा. 4 झाल्या वाण्या, परा, पसंती, मध्यमा, बोलायचा वैखरी. 4 मुक्त्या, सायुजता, समीपता, सर्वपता, सलोकता. झाल्या 4 मुक्त्या. वाण्या, पटकन बोला, वाण्या, इब्राया, वाण्या 4, जोर जा, बोलत जा. वाण्या 4, मुक्त्या 4, नाड्या 72,000. इथून वर 5 कर्मेंद्रिय आणि इथून खाली 5 ज्ञानेंद्रिय. 5 आणि 5 10. 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पुन्हा 5 विषय, स्पर्श, रूप, रस, गंध. स्पर्श रूप एवढे 5 विषय, 5 ज्ञान एवढे. याच्यात भांडवल, आणि ह्या भांडवलाचा पाया ज्ञान आहे. पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. म्हणून अध्याय नंबर 15, ओवी नंबर 35, विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही, आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंगाला कडवे 2च आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. आणि अभंग येड्यांच्या सुद्धा पाठ, घालील लोटांगण वंदीन चरण. पण एकही माणूस हा अभंग शुद्धीव म्हणत नाही, कारण हा अभंग झाल्यावर प्रसाद राहतो. घालील लोटांगण वंदीन चरण, दुसऱ्याच्या चपला डोळ्यानं पाहिनं. फायनल झालं. आता आज कीर्तनाला घेतला नामदेवरायांचा कडवे 4. आता नामदेवरायांच्या बाबतीत 6 वाक्य. देव बोलला, नामदेव महाराज. देव जेवला, नामदेव महाराज. देव नाचला, नामदेव महाराज. मंदिर फिरलं, नामदेव महाराज. मेलेली गाय जिवंत, नामदेव महाराज. देव हाताने दूध पेला, नामदेव महाराज. मेलेली गाय जिवंत, नामदेव महाराज. अरे मंदिरच फिरलं, नामदेव महाराज. आणि 14च्या 14 माणसांनी एकाच दिवशी समाधी घेतली, नामदेव महाराज. जगातला सगळ्यात मोठा इतिहास. ज्यांच्या बरोबर देव देवला फिरविले जगा माझी. बस, पुन्हा डोकं लावायचं नाही. नामदेव महाराजांचं अख्खं चरित्र एक. देव बोलला, नामदेव महाराज. देव जेवले, नामदेव महाराज. देवाने जीव घातला, देवाला जीव घातलं, नामदेव महाराज. मंदिर फिरलं, नामदेव महाराज. कीर्तनात देव नाचला, नामदेव महाराज. एवढंच नाही, मेलेली गाय जिवंत, नामदेव महाराज. हात लावल्याबरोबर दगडाचा परीस, नामदेव महाराज. बस. आणि संत मालिकेत सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. आणि भक्ती करणार आहे. अभंगाला कडवे 2च आहे, पण पूजा बाकी याच्यात 7 आहे. पहिली पूजा आहे, 2-4 पूजा आहेत. 1 घालीन लोटांगण, पहिली पूजा आहे. 2 वंदीन शरण, दुसरी पूजा आहे. घालीन लोटांगण आणि डोळ्यानं पाहिन रूप तुझे, तिसरी पूजा आहे. प्रेमे आलिंगन, आनंदे
पुजीन. आता इथं आनंद शब्द का आला एका मिनिटात सांगतो. प्रत्येक प्राण्याला 4 कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. परत नीट आहे का? प्रत्येक प्राण्याला 4 कोश आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. पण 5वा कोश आहे आनंदमय कोश. आणि आनंदमय कोश हा फक्त माणसातच आहे, इतरात नाही. आनंदाचे 5 प्रकार आहेत. 5 लिहून घ्या पटकन. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद आणि विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. मग एखाद्या म्हाताऱ्या माणसानं बायको केली, नाविन्य नाही. काय म्हणजे हे नाही, ते फक्त वयानं दमलंय. माणसाच्या 2 गोष्टी कधी म्हाताऱ्या होत नाहीत. 1 मन आणि 2 वासना. पुरावा अध्याय नंबर 8 ओवी तेवी जितेने अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेत्वा नादबाबा जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. आज्या मिळाला 108व्या वर्षी मुलगा झाला. मग आता आपल्याला भक्ती करायची आहे म्हणून अभंगाला सुरुवात. नामदेव महाराजांचं चरित्र संपलं. 3रा मुद्दा आज गायक वादक गुणीजन मंडपाले माई सिस्टीवाले महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ तळोजा माथाडी कामगार टोळी क्रमांक 1362. कार्यक्रमाचे आयोजक आरवी विधाते दिलीप आनंदा फडके. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन मंडपाले स्टेजवर स्टेजच्या खाली समोर सगळे बसलेली महाराज मंडळी, पंक्तीला येणारे, पंक्तीला बसणारे, पंक्तीला जेवणारे, पंगत जीवन घरी जाणारे गायक वादक सगळ्यांना 2019ला फडके आणि विधाटे साहेब यांनी आयोजित केलेल्या माथाडी कामगार 1365 टोळी क्रमांकाच्या सत्यनारायण पूजेच्या कीर्तन कष्ट दुसरं कोणी करीत नाही. नामापासून माणसं दूर गेली की पापाला सुरुवात होते आणि नामाच्या जवळ माणसं आली की नीती जगायला सुरुवात होते. महाराज आज घरं मोठाली आहेत, कोटीच्या बंगल्यात, फरशी पुसायला मशीन आहे, कपडे धुवायला मशीन आहे. महाराज घरात सगळं आहे पण घरातलं घर पण गेलंय. घरात मशीन मध्ये कपडे घातले, बटन दाबून दिलन, बाई गावाला जरी जाऊन आली तर मशीन कपडे वाळवत आहे. पण कपडे खराब कशामुळे होतात याचा लोक विचार करीना. कपडे कामावरून घरी जात असताना आपण डायरेक्ट घरी येत नाही, त्याच्यामुळे आपले कपडे खराब होतात. महाराज घरातली कौलं गेली, स्लॅब आलाय. घरातली सारवायची जागा गेली, फरशी आली. घरातली चूल गेली, गॅस आलाय. पण माणसं बाह्य रंगानं किती बदलली तरी अंतररंगानं बदलली नाहीत. आणि अंतररंगानं बदलायचं काम फक्त कीर्तनच करू शकतं, दुसरी कुणा ताकद नाही. दुसरी कुणा ताकद नाही. लोक जमवायची आणि लोक बदलायची ताकद फक्त वारकरी संप्रदायातल्या कीर्तनात आहे. आणि आज फक्त कीर्तनच जगात सत्य राहिलंय, नाही तर सगळीकडे वाटोळं झालंय. कुठं काय राहिले? 2 पोरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहे, 2 पुरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन, 2 महाराज एकत्र बसले तर एकमेकांना नाव ठेवतात, 2 पाखवादी एकत्र बसले तर एकमेकांच्या टवळ्या करतात, आणि 2 पुढारी एकत्र बसले तर त्यांच्या डोक्यात वेगळी खटकी. जावा कोणच्या 2च महिने गंमत राहिली. आपण कोणत्या पक्षात जावा, जे तिकडे जावा तोच पडावा. ती आहे म्हणजे हे गेला. पुढारी सध्या टेन्शन मध्ये सुधारणच त्यांना काही. आणि या 2-3 राज्याचा निकाल लागल्यापासून मेंदूच बंद झाला त्यांचा. इकडे जाऊ का तिकडे जाऊ, हाय बीपी आहे त्यांना सध्या, हाय बीपी. घुसावा कोणच्यात.
बरं म्हणता येईना मी येतो तुमच्या. त्यांच्याकडे डोकं आहे मारा. ते ह्या पक्षातून त्या पक्षात जायला ते त्यांच्यावर नाही ठेवीत मारा. येडे नाहीत ते फायदा त्यांचा आहे पण ते आपल्यावर लुटी द्यात. ते काय म्हणतात तुम्हाला योग्य न्याय मिळावा म्हणून मी तिकडे गेलो. आम्ही इंग्रज गेल्यापासून मर्यालाच आहे. तुम्ही मर्याल सापाव फटके हाणता का आला. पण ती मंडळी किती हुशार आहे. मी जाणारच नव्हतो. मी पक्षनिष्ठ आहे. पण केवळ तुमचं दुःख मला पावत नाही. कोणचं तुम्ही बदिरेच वहिले तुम्हाला काय. तुम्ही आता माया पुढे बसले का. खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का. धंदा आहे त्यांचा. तुम्ही तसे समाजानं फार नैतिकता सांगून दिली महाराज. समाजानं नैतिकता ठुलीच नाही. जी मंडळी आता पाण्यात टाकू लागायला होती ना तीच वैकुंठ गमनाला रडाय होती. काय हुशार मंडळी. या 2-4 वर्षामध्ये काय झालं महिलांना नको ते अधिकार आले. त्यांची बुद्धी झाली कमी अधिकार झाले जास्त. ती बोलूनच द्याय ना बाई घरात. हो आपण म्हणलं ना बाई कालचे कपडे धुतले नाही का तेवढंच काम आहे का मला. बाई मी धुतो आरडू नको. मी काय काय पावा ती आपल्याला म्हणती काय काय पावा. म्या 3 मिटिंग करून आली. बाई धुतो मी गुंगलू नको. आणि लय बोलत ना घटस्फोट घे बाई बाई. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय झालं घरातले कारभार गेले त्यांच्याकडे. पैशाचे व्यवहार त्यांच्याकडे. या 2-4 वर्षात त्यांनी लग्नामधले सख्खे मामाच बदलून टाकलेत. आता नवीन एक मामा पैदा झालाय औलाद अलीकडून ती गुरु मामा. म्हणजे मानलेला मामा. भाऊ मानायची लय नवीन पद्धत आली आपल्याकडे. सख्खे 4 भाऊ ते मेले 4 एक खटी. ते गेले गाडी खाली 4 बी. हेच दरिद्री उठलं कुठून 4थं मामा. हाच नालायक लग्नात उभा असा हाणला पाहिजे लॉन्स मध्येच. महिला मंडळ तुमच्याकडे किती पैसा येऊ द्या अरे नाते रक्ताचे शोभतात हे ध्यानात ठेवा. पाया पण सांगतो बसणाऱ्या माणसाला तुम्हाला अनेक मित्र असतील अनेक समाज मानणार असेल पण रक्ताचेच नाते माणसाला शोभून दिसतात हे ध्यानात ठेवा. तुम्ही कुणाशी दुश्मनी करा पण भावाशी दुश्मनी करू नका. तुमच्यावर किती मोठा प्रसंग आला तर शेवटी भाऊ आहे हे ध्यानात ठेवा. आणि आज आपण पैशाच्या घमेंडीमध्ये भावांचे नाते तोडून टाकले. निम्मे निघतील कीर्तनात भावाशी न बोलणारे. पण तुमच्यावर हे मित्र मित्र जाऊ दे. हे फक्त 5 पर्यंत आहे. मित्रांना काय गेलं नाही. फॉर्म भरायला अख्खं गाव प्रचाराला अख्खं गाव. उमेदवार पडला एकटा घरी आला. कार्यकर्तेच गायब. कार्यकर्ते तर दुसऱ्याच्या गुलाला जिंदाबाद. अरे आणि परत आपल्या घरी आले. 13 मतानं पाडलं तुम्हाला. किती नालायक गाव आहे आपलं. तू कुठं कुंभ मेळायला गेला का. महाराजांनी किती सुंदर प्रमाण लिहिलंय. जन हे सुखाचे. मोकळं रडू द्या मोकळं रडू द्या. बाबा बोलतो म्हणून धराल तो अंडा बोल. महाराजांनी हा तर तुम्हाला घाबरला जणू. त्याला वाटलं अंधार पडला नाही. महाराज नुसतं चोपदारानं हात केला तर पोर गप राहिलं तर वारकरी संप्रदाय किती मोठा असेल. आता चोपदार बोलला तर पोर गप बसलंय. मी आरडून मारायला लागलो तरी तुम्ही सुधरानं. विनोदाचा भाग सोडा. आपलं कीर्तन आहे ना महाराज हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य. आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज महाराज मरू दे उलथू दे तिकडे. गंज बुवा आहे दगड उचकला का बुवा आहे. माझं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. ते काल सत्य आज सत्य उद्या सत्य. थोडं कानाला वाईट आहे पण ते सत्य आहे. आणि तुमचा मुलगा म्हणून ऐका तुमचा मित्र म्हणून ऐका आणि तुमच्यातला म्हणून ऐका त्यात फायदाच आहे. आज
कीर्तन स्वरता जगात एकही गोष्ट चांगली ऐकायची राहिली नाही. महाराजांची भाषा इतकी सुंदर आहे. तुका म्हणे मेलो सांगता सांगता. काय भाषा वापरली तुकाराम महाराजांनी. पाया पडतो तुमच्या 2019ला 10 तारखेला इंद्रिकाच्या कीर्तनात पाया पडतो तुमच्या. एक सत्य ध्यानात ठेवा, प्रसंग किती मोठा येऊ द्या, मित्र थांबणार नाही, भाऊ थांबणार आहे. मित्र थांबणार आहे. 400 एकर जमीन दान केली. काय दिलं लोकांनी? काय दिलं काय लोकांनी? छळच ना. 400 एकर जमीन दान ज्यांनी समाजासाठी केली त्यांना लोकांनी काय दिलं? दुष्काळामध्ये स्वतःच्या घरातली इस्टेट सगळी लोकांना दान करून दिली. लोकांनी काय दिलं? अरे बेदरच्या बादशाहानं सुळावर द्यायची धमकी दिली तरी घरातलं धान्य लोकांना दान केलं. काय दिलं लोकांनी? काय दिलं? काय स्वतःच्या मांडीचं मांस कापलं. काय दिलं लोकांनी? स्वतःची बायको 1 मन सोन्याला विकली. काय दिलं लोकांनी? काय दिलं? काय अरे स्वतःच मुलगा गाणं गाऊन मुलग्याचं मुंडका आईनं उखळात काढलं. काय दिलं लोकांनी? काय दिलं? स्वतःच्या मुलाचं मुंडका आईनं गाणं गाऊन उखळात काढलं. काय दिलं लोकांनी? स्वतःच्या बायकोचा मृत्यू डोळ्यानं पाहिलं. स्वतःच्या भावाचं निघून जाणं डोळ्यानं पाहिलं. बंबाजीला मारलं. रामेश्वराचं गाथा पाण्यात टाकला. घरावर सावकारकी आली आणि घरातले भांडे सगळे लोकांनी नेले. महाराज एकुलतं एक पोरगे बापाच्या मांडीवर आजारी पडलं तर पाणी प्यायला भांड नव्हतं. काय दिलं लोकांनी? खापर नव्हतं होतं घरात. एक माठ गाईनं घेतला पाणी आणायला गेला. आई साहेबांना दुष्काळ पडेल असल्यामुळं अर्धा माठ पाणी मिळालं. तो माठ खाली पडला. तुकोबा राहायचं पोरग बापाच्या मांडीवर पाणी करता करता गेलं. काय दिलं लोकांनी? 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा. नाही आलं देवा. बायको गेली ना, मी रडलो नाही देवा. बाबाजीला मारलाय, मी रडलो नाही. रामेश्वराने गाता पाण्यात टाकलाय, रडलो नाही. भक्ताच्याच बायकोनं माझ्या अंगावर गरम पाणी ओतलाय, मी रडलो नाही देवा. पण आज माझ्या डोळ्यात पाणी आलाय देवा. का आलाय माहित आहे देवा? 42 वर्षाच्या इतिहासामध्ये देवा माझ्या डोळ्यात पाणी नाही पण आलं. आज का आलं देवा? का आलं? तर 13 दिवस तुम्हाला मी पाण्यात उभं केलं आणि मी खडकावर बसून भजन केलं याचं मला वाईट वाटलं. बस आता एक इच्छा आहे देवा. बस आता दिसू नये जना ऐसे करी. प्रार्थना सुरू केली. गरुडाचे वेळोवेळा श्री अनंता पद्मनाभा. बस काय दिलं लोकांनी? पाया पडून सांगतो, रक्ताचेच देतील, दुसरं कोणी देणार नाही. यावर तुमचं मत काय? कितीतरी बापांनी चांगले चांगले पोरं सर्व्हिसला लागल्यावर आईबापापासून तोडले आणि मुलीच्या आग्रह खातर सासरवाडीला त्यांना मार्केट दिलं. ते यशस्वी झालेत का सांगा मला? आई बाप तोडले, भाऊ तोडला आणि साडू जवळचा झाला. सासरा म्हणजे त्याचा देव झाला. सासू म्हणजे जागृत देवस्थान आणि सगळे मेवणे म्हणजे देवीची रूप. तिरसू डमरू घेऊन हाती आले. त्या माणसाचा म्हातारपण चांगलं गेलं का वाईट गेलं एवढं सांगा फक्त. पैशाच्या घमेंडीमध्ये निम्म्या सर्व्हिसवाल्यांनी कधी एकादश केली नाही, कधी सोमवार केला नाही, कधी आईबापाला वाकले नाही. घमेंड. सोमवार जरी असला ना, आला काळी पिशी घेऊन. रिटायर झाल्यावर येडे झाले. येडे इकडून प्रसाद घेतल्यावर खाशीन कोणी? 17व्या अध्यायात ओवी माऊ. झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले आणि भोगे जाणे जे केले कर्म पूर्वजन्मीची. पुरावा सांग का अजून एक? मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी. पण गर्वामध्ये झाली सर्व संपले माणसं. महिला मंडळ उत्तर द्या पटकन. आई वडील मुलगा मुलगी किती झाले? आजारी तुम्ही
4. तुमची पोरगी गेली नवऱ्याच्या घरी, किती राहिले? 3. पोरगी गेली आणि सून आली, 4. पहिले किती होते? 4. मग एक सून तुला का सहन होत नाही? उद्या जर तू मेली, मरणार तर आहेच, एवढं कमवलेलं कोणाला द्यायचे? एवढंही कळत नाही का? संग न्यायचंय का तुला? आणि जिनं भावाची करेल तिची तर अशी गंमत झाली, तोंडाही जोडता येईन, गालाय हाणता येईन बा. भावाची पोरगी जिनं सून करेल तिला विचारा ना कस काय. तिला फक्त मनानं धाकट्याचं लगीन करते का यंदा? नको नको, यंदा नाही, पुढच्या वर्षी पाहू. का पहिलीनच एवढी जिरावली? भाऊ जंबूक करी गर्जना जो देखिली नाही पंचाना. ज्या पोरानं बायको करेल नाही ना बायको, ते कार्ट बोलून देत नाही कोणाला. ते म्हणतं बायको करू दे, अशी नीट करून टाकेन. गपची बस भाऊ, गपची बस. असंच म्हणायचा तो बाप. जिला सून नाही ना सून, ती बाई बोलून देत नाही कॉलनीत कोणाला. माझ्या डोळ्यात देखत आणायची, माझ्या डोळ्यात देखत आणायची. आण ना, आण ग बयान. तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. वैशाखात सून आली का ज्येष्ठ तू दिंडी तुळशीवालीच झाली. महिन्यात वर अगोदर विचारी ती प्रस्थान कवाय? प्रस्थान प्रस्थान कवाय? आपण म्हणलं का ज्येष्ठ वद्य अष्टमीला आहे. बया लांबलं काय? नो लांबलं नाही, तुझं डोकं बंद झालंय. काळ बदललाय. आता पहिले दिवस राहिले नाही. जमिनीचे बाजार वाढले तर बहीण सुद्धा भावाच्या विरोधात जेलमध्ये, वादीन प्रतिवादी. आता तुम्ही हे एवढे हायवेच्या काळाचे लोक आहेत, तुम्ही एवढे कडक कशी बसून राहायला लागले? 15-20 वर्ष झाली. जशा कंपन्या आल्या तसेच तुमचे कडक कपडे आले ना. काय होतं तुमच्याकडं? मेंदूच बंद झाला तुम्ही. आपण सगळे खेकडं धरणारी मंडळी, पण आज कडक सोन झालो ना. काय होतं आपल्याकडं? आपली आई लाकडं गोळा करीत होती, आपला बाप म्हशी वळीत होता, आपला बाप भाताची आवणी करीत होता. काय होतं आपल्याला? 7वीपर्यंत पाठी नव्हती. होती शाळेत पाठी, साठा नाही, खापार. दप्तराची पिशी म्हणजे खताची गोण. आणि त्या पिशीत काय होतं? बोर, कवठ आणि चिचुकी. आणि कमराला पट्टी होते का? करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चालवायचा, जेवला का आटा उतरायचा. आणि 9वी पर्यंत अंडरपॅन्ट नव्हती. अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी. उन्हाळ्यात वड्याला पाणी राहत, आपण सगळे आंघोळीला कुठं? बोंगळे, शेड्या वड्याला गडी पाण्यात. आणि बाहेर यायचं, वाळूत पसरायचं. तापलं का परत पाण्यात. आता आहे का आपलं? आपल्याला वडा तरी पाहायला, वडा ठुलाच कुठं आपण? JCP न वडा. आता अजून 5-10 वर्ष नाही, ही सगळी गाव आहेत नाही, येडे होणार आहे. तुम्ही सगळे पागल होणार 5 वर्ष. खडे आणणार लोकांना तुम्ही, खडे. ते आता उगाच 2 वर्ष नोटाबंदीमुळे तुमची आकाळली गंमत. काही होईनच आहे, डोकं चालानं. फ्लॅटही खापानं, प्लॉटही जाईना. जेवढ्याला फ्लॅट घ्या, फ्लॅट बांधला तेवढ्याला जाईना. आणि दगडावर लिहिलंय प्लॉट विकणे आहे, बांध लावलाय पण कोणी घेईन. त्यामुळे तुम्ही थोडे जागेवर आलेत नाही तुम्ही. अजून 2-3 वर्षानं पार येडे होणार तुम्ही. खडे आणणार लोकांना असे चालू चालू. आता शिकतं कुत्र्याला आणते गाडीवर चालले. ते कुत्रे म्हणतात अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली.
अजून 2-3 वर्षाला या भागातली सगळी जमीन होणार कोटी रुपये गुंठा. 33 बाय 33 कोटी. तुम्ही नुसते ऐकणार कोटी खलास, काही नुसते ऐकणार इतके. आणि काही जण कोटी हातात घेणार. कोटी म्हणजे 100 लाख. खर्चायचे कसे? 25चा बंगला आणि 25ची गाडी. किती गेले? 50. 12.5 लाख डान्स बार, 12.5 लाख बिअर बार, नळ्या नुळ्या खंड खुंड खलास. तुमची पोर आहेच रोडला कुल्फी. कंपनी बाहेरची येणार, मॅनेजर बाहेरचा येणार, वॉचमॅन आपला राहणार. राईट राईट येऊन दे 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 राईट घाल माय अंगाव. मग आपण सांगणार या कंपनीची सगळी जागा. वेळ आली का नाही? आली नाही. हे इंदुरीकडचं वाक्य आहे. काहींच्या घरात जितक्या पैसा जोरात आला तितक्या जोरात गेला. आमच्याकडे विमानतळ आलं शिर्डीला 2 वर्षापूर्वी. यांच्या जमिनी गेल्या ना विमानतळात, पैसा असा आला ते दुधाची पिशवी आणाय शिर्डीला जायचं. आता दुधाची पिशवी केवढ्याला आहे? 25 रुपयाला धरा. पेट्रोल 60 रुपयाचं, 80 रुपयाचं पेट्रोल, 70ची पल्सर. पिशवी गेली, पल्सरही गेली. ती आता स्टँडवर आहे. रिक्षा. लक्ष्मी भाऊ नम्रतेनं टिकवली तरच टिकते. लक्ष्मी चंचले. एकदा काम जर बिघडलं ना, माझा शब्द चालला होता पूजा का करायची, तर प्रत्येकाला सुप्त अहंकार आहे. इथं आपण 14 मिनिटापूर्वी होतो. आणि तो अहंकार लक्ष्मीचा आहे. कशाचा आहे? पण अहंकार लई दिवस टिकत नाही. नाही टिकत. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र भाऊ. 100 पोर होती त्याला. पार्टी काय दुबळी नव्हती ती. भारताचा सम्राट. त्याच्या नावावर भारत हालत होता. मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. हप्त्यावर पिकअप घेणारे नीट आहे का? मागून खिचडी फाटेल, पुढच्या लोक तो फडवून टाकेन, फडवून टाकेन. मग ही कोण शिवीन? सावध व्हा. सत्तेची संपत्तीची मस्ती लई दिवस टिकत नाही. मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. आणि कोणच्या खाल्या? ज्यांच्याशी आयुष्यभर दुश्मनी त्यांच्या खाल्या. त्यांच्या घरी जेवायला होता गडी. त्या 5 जणांमध्ये एक गडी नंगट होता, तो भीम. तो गडी डोक्यात कमी, तब्येतीत मोकार. जी माणसं बुद्धी तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात. पण जी हळूच बोलतात कामच दाखवतात. आणि पुढचं वाक्य आहे का? जी माणसं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कहाणी नाही काय. मराठ्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागला. ते म्हातारा जेवायला बसला आंधळ का तो भीमी याचा भीमगडी नगाट. त्याला तोंडावर म्हणला भीम, का रे आंधळ्या तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही? तोंडाव. त्याची तर अक्कलच बंद झाली. त्यावेळेस भीमानं त्याला दम दिला. ऐक, एक दिवस तुझा हसायचा होता, तो आमचा रडायचा होता. आज तुझा रडायचा आहे, माझा हसायचा आहे. विषयाचे लाडू आम्हाला चारले, तू हसत होता.
अरे भर सभेमध्ये तुम्ही 100 जणांनी आमची बायको ओढीत आणली तर ती एकटी रडत होती रे, तेव्हा तुम्ही हसत होते. पाईक मी तिथं हजर होतो. मी जर नुसता उभा राहिला असतो ना, उभा, तुझी खानदान म्या जागेवर हल्ली असती, अख्खी न पाचता हल्ली असती. पूर्वी पाजून मारामारी करीत नव्हते महाराज, आता आलं एवढ्यात लाव त्याला घोडा. आणि घे बरगाड्या मोडून. त्या झालं मी तुझी 100 पोरं जाग्यावर मारली असतील, मारलीच, पण मी तिथं का उठलो नाही रे, तिथं धर्म होता. आणि मला माहितीये जिथं धर्म आहे तिथं संकट येऊ शकत नाही. चंद्र तेथे, शंभू तेथे, संत तेथे, विवेक दया तेथे, धर्म मी सोडू शकत नाही तुला. आणि मी तुला का उठलो नाही, तुझी 100 पोरं म्या मारल्यात. ऐक ऐक एका एका पोराचा इतिहास ऐक आंधळ्या. म्हातारं जेव्हा बसलं भीम म्हणायचा, तो थोरल्या पोऱ्या म्या मारला, घे इतिहास लिहून. वाळून गेलं म्हातारं, आगडी जेवूनच देईन, वाळलं म्हातारं. युधिष्ठिरानं त्याला विचारलं, दादा काय भानगडे. रडला धृतराष्ट्र, अय 90 पिऊन बायका हाणणारे बेवडे नीट आहे का. अय अय 11वीला गेला टोणग्या, तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे, तू पिळून नेसतोय, जरा घमेंट कमी करा. अय अय अंडरपॅन्ट नाही काही ना आतली, पण 9,000चा मोबाईल आहे हातात, अंडरपॅन्टच नाही, चैन उघडी ना आतून नाही मोकळा, कायम रेंज मध्ये. सावध व्हा. रडलं ते आंधळ. आणि तो काय म्हणलं माहिती का, राज्य गेलं, रडलो नाही. पोरं मेलीत, रडलो नाही. मला जेवताना भीम बोलवतो तेवढं बंद करावं. ती जेवणच देईन म्हणली, काय करावं. सासू सासऱ्याला जरा भाकरी घाला शिका. गुरुवार केले का 4 संपले का, बरं झालं. काय बावळ्याचा बाजार झालाय. 4 गुरुवार पैकी एखादा गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली का. ऐ ऐ उद्यापनाला भजी काढी, 3 सासरा उपाशी मारी ती. ऐ बावळ्याचा बाजार नाही. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला. पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी तुझविले संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन, कपून टाके फडून टाके. जरा घरांकडे बघा. एक वाक्य सांग माहिला म्हणलं, महाराज म्हणून नाही सांगत, तुमचा मुलगा म्हणून माझे एक वाक्य ऐकाल का. आज ऐकाल का. तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. पाया पडतो तुमच्या सगळ्या महिलांच्या. तुमचा मुलगा म्हणून माझे एक वाक्य ऐका. देवाची पूजा कमी करा, फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्याला मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा. सगळे देव तुमच्या घरात, बस. तुम्ही नाही काय करायचं, फक्त त्यांची पूजा करा. आणि त्यांची लई ठेप नका ठेवू. मागतील तेव्हा पाणी द्या, झोपतात ते तांब्यावर पाणी ठेवा. आधी झोपतात ती जागा झटकून काढा. माणूस म्हणून त्यांना जगू द्या. त्यांचा आशीर्वाद हाच तुमचा पांडुरंग. बस, काहीच करायचं नाही. करायची काही. आता ज्यांना सासू सासरे नाही, ती सगळ्यात भाग्यवान बाई. तिचा फोटो सुद्धा देवघरात ठेवायला हरकत नाही. जागृत देवस्थान आहे, सासू सासरेच नाही. एक काम करा आणि स्वतःच्या मुलीला असे संस्कार लावा की बापाची मान कधी खाली नाही झाली पाहिजे. मुलींकडे जरा लक्ष द्या. तुम्ही लक्ष देत नाही. तुमचं नुसतं भांडण, वायले घेणं, 2 भावांच्या लावून देणं. जरा 8-10 दिवसातून आपली पोरगी जवळ घ्या. तिचं शाळेतलं दप्तर उचका, वह्या उचकीत जातीच्या. शेवटच्या पानावर गृहपाठ असतो. तो वाचित जा. मोबाईल वाचित जा. मुलीचा एसटीचा पास बघा. 8 दिवस झाले आपली पोरगी कॉलेजला जाते, पासच पंच नाही. पोरगी भयारातून वर्गात जाते का काय, जरा बघा.
मुलीचा मोबाईल चेक करा, 3-3 सिम आहेत त्याच्यात. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करा. आपण पोरीला 100 रुपये दिलते, त्याच्यात 500 रुपये आले. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली बा, हिची जरा चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे जरा बघा. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता बरं का, तू काय कुंभमेळ्याला गेलती का 4 महिने. नाही महाराज, याला कुठेतरी कंट्रोल व्हायला पाहिजे. आणि आता ही काळाची गरज आहे. जरा मुलींना कंट्रोल. हे पोर आहेत, पूर्वी शेतकरी आत्महत्या करायचा, आता या 2-4 महिन्यापासून या कारत्यांना उत आलाय आत्महत्या करायला. ही इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पॉलिटेक्निक, ITI ही भंगार जी अवलाद येते कारती. प्रत्येक हॉस्पिटलला एक शिंगरू पडेलच आहे. यांना काय रोग झालाय, 70,000ची यांना पल्सर आहे. बाईक केवढ्याला आहे, बाईक जवळजवळ 1 लाख. या कार्ट्यांना 1-1 लाखाची बाईक आहे, 70,000ची पल्सर आहे, 10,000 यांच्या हातात मोबाईल आहे, 2,500 यांच्या पायात बूट आहे. रुपड्या कमवायची दानत नाही यांना काय फाशा घ्यायची गरज आहे. यांना काय रोग झालाय, आयती बापाची पेंट फुकाट खायचे, कपड्याला इस्त्री मारायची, शेंट मारायचा, 1 साइड भांग पारायचा, बुटात 78 होती त्या ती. पाच लावून मारतात. हा बरोबर पाहिजे, नायकाचे 5 लावून मारतात ते पोरं. नाही दिलं तर काय करते ते बिचाऱ्याला कळकळ लागली. बरोबर त्यांचं, यांना द्यायची गरज नाही महाराज. यांचे लाड जास्त झाले. काय म्हणते तुमचं, काय झाले लाड. आणि त्यांचं बाजू घेणारे कोण आहे माहिती का घरात. 30 वर्ष त्यांच्यात वावरतोय मी. 1 मिनिट ऐकून घ्या. नाही बरोबर बोलू दे त्यांना. 2 मिनिटं आपण बोलू. त्यांची सगळी बाजू घेणार कोण आहे, आई. बापानं पेट्रोलला 100 दिले, तेवढे होत नाही का, अजून 100 राहू दे. त्याचं ऐकू नको. त्याचं म्हणजे कोणचं, त्याला नाही अंदाज, तो मेला. मग ह्या पोरांनी काय करायचं महाराज, त्या पैशाचा दुरुपयोग मूर्ख मित्रांमध्ये बसणं, व्यसनाची सवय लावून घेणं, आणि मग नादी लागणं एखाद्या पोरीच्या. पोरगी भंगार, हे तर भंगारच. त्या पोरी पाहिजे 3 पोरं रेल्वे खाली मरेल, हा 4था बी लागला त्याला. ती नाही म्हणली, बी घाडला गडी. जिंदगी बर्बाद. जगण्याला मजा नाही, फाशी. आणि त्याने ती गोष्ट कोणाला सांगायची, आईला. त्या बापानं ऐकलं होतं इंदुरीकरचं कीर्तन, आणि इंदुरीकरचे कीर्तन जर 2-3 ऐकले ना, 5-10% झटका बसतोच. तुम्ही माना नाही तर नका माना, फरक होत नाही. जवळजवळ निमा फरक झालाय. त्या बापानं कीर्तन ऐकलं होतं, ते काय बोललं नाही. ती बाई गेली म्हणली आपलं पोरग वाया चाललंय, ते पोरीच्या प्रेमात पडलंय. त्यानं बाई माग केली, बायकोच्यात पहिल्या 2-4 ठेवून दिल्या. पोर तर जागेवर झालं होतं, म्हणलं आपला अंत काय चालत नाही आता. आणि ते पोरग आईला म्हणायचे, हे बघ तुला म्हणून सांगतो, ती माझी नाही तर कोणाची नाही. कोण 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 ती माझी जर झाली नाही ना, कुणाची नाही. आणि ती जर माई झाली ना, मी तुमचा नाही. तो बाप म्हणला मेरू दे. तू जर बोखली ना परत फटकावलीस, कीर्तनाचा परिणाम झाला. तो म्हणला मा बापाची आडा झाला, मनावच घेणं. मग त्याच्या मित्राने त्याला सांगितलं, टेन्शन घालवायचं आहे का, काय औषध आहे टेन्शनला. टेन्शन घालवायने का CR 90. मग त्यानं आयडिया केली, औषध घेतलं पॉइझन, पण प्यालं नाही ते. तोंडाला लावलं, आई म्हणली बिघाडलं. पोरच गज मेलं आपलं. तो काय उठला नाही. तुम्हाला मेलं नाही ना, होईल परत.
तू जर भुकली ना मेलीस तू. ती काय ते मला नियमच लागू पडा ना, औषध घेऊ नये. आपला बाप काय दगड झाला का काय झालंय काय कळालं. पण ते घाबरलं, चोळल्यामुळे त्याला वाटलं मरत का काय. ते आलं बाबा पुढं. बापाने बाई मागच करेल होती, त्यानं औषध चोळलेलंच होतं. यानं 7-8 ठेवून दिल्या पोरेच्या. तुम्हाला पप्पा पेलो नाही मी, तुम सोडलंय पेलो नाही. रिपीट केलं, डॉक्टरकडे गेलं. डॉक्टरनं 90 मारेल होती. आतल्या खोलीत घातलं, कमराचा बेल्ट काढला, 7-8 बेल्ट हल्ले. तो म्हणला डॉक्टर पाया पडून सांगतो मी फक्त चोळलंय, आता झालं ते झालं. डॉक्टर म्हणले तसं नाही, नियम आहे, पेशंट आल्यावर धुतलंच पाहिजे. डॉक्टरनं असं रिपीट केलं ना, झोप पालथा पालथा झोप. झोपलं, काढली ना नळी, धुवून काढायचा ना. इकडून नळी घातली, ते असं बॉम्बलायचं, इकडं काढली. 2-3 दिवस सुधारलं नाही त्याला काही. पुरीचा मेसेज आला तरी त्यानं उचकला नाही, म्हणला आग लागू द्या. महाराज याने सांगितलं फक्त जेवताना भीम बोलतोय एवढं बंद करा. इथं आपण होतो. युधिष्ठिरानं भीमाला जाऊन सांगितलं, भीमा अरे जेवताना कुठं बोलत असतात का, धागडी डोक्यात कमी. तो म्हणलं जेवताना बोलायचं नाही ना, जेवायच्या अगोदर 10 मिनिटं, पण म्हातारा सोडायचं नाही. त्याला दुसऱ्या दिवशी म्हातारा गाठवलं. मला गोष्ट नाही सांगायची. भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला. पण वाक्य लिहून ठेवा, भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला. धृतराष्ट्र अरण्यात गेला, पण कर्मगती चुकत नाही. अरण्याला आग लागली. भारताचा सम्राट धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला. आणि ज्यांच्या घरात कालवणाला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला. कशामुळं भक्ती केली, कशी केली, घाली लोटांगे ह्या वयात जर एवढा ताल असलो कशाला पुढे वाया जातील, कशाला वाया जातील. आणि हे गरज आहे आता. 1ली ते 10वी पर्यंतच्या पोराच्या आणि पोरीच्या हातात मोबाईल जाऊ न देणे ही बापाची जबाबदारी आहे. देणेच नाही, मोबाईल नाही देणे. म्हटलं तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल आहे, त्याच्यामध्ये हनुमान चालीसा घाला, हरिपाठ घाला. सकाळी चहा ठेवताना, पाणी तापवताना घरात ते लावून द्या. यांच्या कानावर हनुमान चालीसा पडू द्या. यांच्या कानावर सकाळी हनुमान चालीसा हरिपाठ पडू द्या. आणि हनुमान चालीसा तर सांगू नये, पण वारकऱ्याने वाचावाच, तिच्या ताकदच आहे. तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. जशी वारकरीची संध्या हरिपाठात ताकद आहे, फक्त ती नित्यनियमानं आणि श्रद्धेनं केला पाहिजे. त्याला 2 मुद्दे, नित्यनियम आणि श्रद्धा. एकदा हरिपाठ पाठ झाला ना, आठवण तेव्हा म्हणत जा. ताकदीचा ग्रंथ आहे हरिपाठ. तुम्ही पोराला मोबाईल नका देऊ, घरात सकाळी हरिपाठ लावी जा बस. सकाळी आता तर कीर्तनच राहतात. कीर्तनं कोणचे ऐकवते, टीव्हीला सुधारणं लोकांना काय नुसती कीर्तनच झाल्यात. काय काय करावं. ते टीव्हीचं जे कीर्तन आहे ना, ते आठवड्यातून एकदा पाहिजे. त्यामुळे ते लोक पाहतात. आता हे काय झालं, 6:30ला कीर्तन, 7:30ला कीर्तन, संध्याकाळी 6ला कीर्तन, 7ला कीर्तन. लोकांनी आता पाहायचं बंद केलं. ते सुरुवातीला चांगली हवा होती त्याची, ते आता बटन दाबलं का कीर्तन, बटन दाबलं नाही. ते आठवड्यातून एकदा असावा. हा म्हणजे मग त्याचा हे राहतं, दर्जा राहतो. आणि कोणाची कीर्तन झाल्यामुळं लोकांना असं वाटलं का जर बाबा मोठं व्हायचं असेल तर टीव्हीत जावा. लागली. मी अजून नाही दिला महाराज टीव्हीला. काय तो एकट्याने तो दाखवला माझा, तो गपचिप लाईव्ह केलेला होता. तो 3 दिवस मागं दाखवला नाशिकचा. हा नाही तर मध्ये आपण नाही देत. ते ही विचित्र मंडळी असते ही कॅमेरेवाले. आता हे 2 तासाचे आपल्या संप्रदायाची, आपल्या माणसाची किंमत आपण कधी कमी करू नये. आपल्या शिवाजी महाराजांबद्दल, आपल्या तुकाराम महाराजांबद्दल काही जर क्लिपा आल्या टीव्हीला, आपल्या याला युट्यूबला, तर सगळ्या तरुण पोरांना, पोरींना सांगतो, महिला मंडळ
त्या डिलीट करीत जा, फॉरवर्ड करीत जाऊ नका. एखाद्या हलकटानं टाकली तुकाराम महाराजांचा खून झाला, वैकुंठाला गेलं नाही. तुकाराम महाराज आपल्याला बाप आहे.